भारताला जगातील अग्रगण्य देश म्हणजेच विश्वगुरू बनवायचं असेल तर संपूर्ण समाजानं एकाच ताकदीनं आणि एकजुटीनं उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। खामगाव येथील एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि मूलभूत गरजांच्या पुरवठ्यावर भर दिलाय। आपल्या भाषणात सरसंघचालकांनी स्पष्ट केले की समाजात प्रत्येक कुटुंबाला आणि व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि आजीविका या 6 मूलभूत गरजा मिळणं आवश्यक आहे। ही स्थिती निर्माण झाल्याशिवाय समाज खऱ्या अर्थानं सक्षम होऊ शकत नाही। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की समाजातील वंचितांचा विकास केवळ सरकारवर सोडून चालणार नाही। स्वतंत्र देशातील सरकार निश्चितच मदत करतं, पण समाजातील सुशिक्षित आणि सक्षम लोकांनी मागे राहिलेल्या बांधवांना सांभाळून घेण्याची आणि त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। सर्व घटकांची ताकद समान झाल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचं ते म्हणालेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज हनुमानगड इथं वृक्षारोपण कार्यक्रम पार पडलाय। यावेळी अशोक चव्हाण यांनी प्रत्येक घरासमोर झाडं लावून त्या झाडाला संबंधित कुटुंबाचं नाव देण्यात यावं अशा सूचना केल्या। तसंच हनुमानगड परिसरातील नागरिकांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी या परिसराचा कायापालट करण्यात यावा असा प्रस्ताव सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे पाठवावा अशा सूचनाही अशोक चव्हाण यांनी केल्या। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवरही लवकरच आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सर्व नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी हनुमानजींच्या आशीर्वादाने, शनी महाराजांच्या आशीर्वादाने एक चांगल्या विकासात्मक कामाची आज शुभारंभ महानगरपालिकेच्या पुढाकाराने, इथल्या वॉर्डातल्या सर्व मेंबर्सच्या पुढाकाराने आज या ठिकाणी संपन्न होत आहे। खरंच एवढा हा निसर्गरम्य परिसर आहे। नांदेड शहरामध्ये क्वचितच एवढी जागा कुठल्या मंदिराच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे। एक आनंदाची बाब आहे। ही जागा जर महाराजांच्या परवानगीने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगली विकसित केली तर खूप चांगलं देवस्थान आहे। दर शनिवारी लोक हनुमानजींच्या दर्शनासाठी आणि शनी मंदिराच्या आशीर्वादासाठी दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाला येतात। मी तर तुमच्या वाड्यात दर शनिवारी आहेच जवळपास, जे नांदेडला असतो तर असतोच, एरवी कुठे बाहेरगावी गेलो तरच प्रश्न आहे। दर शनिवारी तुम्ही न बोलवता येतो, म्हणजे तुमच्या देवासाठी येतो। त्यामुळे वार्डामध्ये येण्याचा योग येतो, लोक भेटतात, परिसर पाहायचा योग येतो आणि त्यामुळे एवढा सुंदर परिसर हा आहे। थोडासा चांगला डेव्हलपमेंट जर विचारपूर्वक डेव्हलपमेंट जर केलं तर या भागाला आगामी काळात खूप चांगलं स्वरूप नैसर्गिक मेंटेन करून करा। उगाच तिकडे इमारती नेहमी करून नका। थोडं ओपन स्पेस, जागा बसायला यायला कार्यक्रम होतात, लोक येतात, धार्मिक कार्यक्रम असतात, काही कोणाचा व्यक्तिगतही कार्यक्रम असतात, भोजनाचाही कार्यक्रम होतो। त्यामुळे सगळे कार्यक्रम होत असताना पण जागेचं जे नॅचरल जे आहे स्वरूप, नैसर्गिक जे स्वरूप आहे ते न बिघडवता या जागेचा विकास आगामी काळात आपण केला पाहिजे, जेणेकरून शहरातलं एक सुंदर देवस्थान म्हणून आहेत लोक ते येतातच, अधिक लोकांच्या सोयी लक्षात घेऊन डेव्हलपमेंट चांगली व्हावी आणि त्यासाठी एक चांगला आर्किटेक्ट पकडून प्लॅन तयार करावा अशी माझी सूचना आयुक्तांना आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रम एक खूप महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी एक मीटिंग घेतली होती। चीनमध्ये झालेल्या पहिल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक पटकावणाऱ्या नाशिकची लेक श्रावणी सांगळेचा येवला इथं सत्कार करण्यात आलाय। शिक्षक आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे आणि युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते श्रावणीचा सन्मान करण्यात आला। येवला लासलगाव मतदारसंघातील राष्ट्रसंत भगवान बाबा संस्कार समितीच्या वतीनं या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। चीनमध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रावणीनं 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकाची ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह महाराष्ट्राची मान उंचावली। तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। नाही, ही गोष्ट खरी आहे। सरकारने तर श्रावणीचा सत्कार करणं गरजेचं होतं, योग्य ते मानधन देणं सुद्धा गरजेचं आहे। जर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होता तो जिल्ह्यातनं जर पहिला निवडून येतो त्याला सुद्धा
मानधन दर महिन्याला दिलं जातं. महाराष्ट्र केसरी जो होतो त्याला 25,000 रुपये मरूपर्यंत दिला जातो आणि एक फ्लॅट दिला जातो. ह्या आंतरराष्ट्रीय जे प्लेअर आहे यांच्यासाठी सुद्धा अशी स्कीम लागू करा. या येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी नक्कीच मांडणार आहे. श्रावणी सरकार सांगितले प्लेअर आहे आज महाराष्ट्रात हे त्यात नाशिक नदी सुद्धा आहे आणि यांचं आयुष्य पूर्ण खेळामध्ये जातं. पुढचा फ्युचरचा ते अजिबात विचार करत नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांना काहीतरी जसं शिक्षकांना पेन्शन देते, गव्हर्नमेंट त्यांना फॅसिलिटी दिली जातं, तसं प्लेअरसाठी सुद्धा मानधन देऊन येणारा काळ त्यांचं यावेळेस वय झाल्यानंतर काही प्रॅक्टिस करू शकत नाही, त्यास उत्पन्नाचं साधन नसतं. त्याच्यामुळे त्या लोकांना मरोपर्यंत मानधन द्यावं यासाठी मी सभागृहामध्ये हा श्रावणीसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जसं काही मागणी करणार. या श्रावणीचा सत्कार मी आमचे मार्गदर्शक एकनाथराव शिंदे यांच्याकडे सत्काराची वेळ घेणार आहे आणि श्रावणीचा सत्कार त्यांच्या हस्ते करणार. आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी काही विशेष तुमच्याकडनं मदत किंवा सरकारकडनं काही मागणी असणार? आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ज्या काही मदत लागते ती शासन दरबारी मागणार आहे. श्रावणीला आंतरराष्ट्रीयसाठी जी मदत लागेल तर जरी आई-वडिलांनी मी जी प्रत्येक गोष्ट मागितली ती त्यांच्या परीने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी मला एकदाही सांगितलं नाही म्हणून बोलले नाही. जी गोष्ट मला हवी होती ती सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या. आतापर्यंत खूप प्रचंड सपोर्ट केला. परत यशाचं श्रेय तू कोणाला देशील? मी माझ्या कोचला, माझ्या परिवाराला, सगळ्याच परिवाराला माझं श्रेय देईन. अंतिम क्षण होता त्यामध्ये 2 सेकंदाचा फरक पडलेला आहे आणि त्यावेळेस काय भावना होत्या? त्यावेळेस मी असा विचार करत होती की मला भारतासाठी मेडल हवं आहे, गोल्ड मेडल हवं आहे. आणि आज जो सत्कार जोडलेला आहे का रतन बाबा आणि दराडे परिवार यावर काय सांगा? मी त्यांच्या सगळ्यांचे खूपच धन्यवाद मानते. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि असंच बाकीच्या जे नवीन खेळाडू येतील, बाकीच्या क्षेत्रांमध्ये जे उज्ज्वल होतील त्यांनाही असा निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या चंद्रपूर शाखेत मुदत ठेवींची मुदत पूर्ण होऊनही पैसे परत मिळत नसल्याचा आरोप करत ठेवीदार, ग्राहक आणि एजंटनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यावर न्याय मोर्चा काढला. पैसे परत मिळावेत आणि संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारं निवेदन पोलिसांना देण्यात आले. ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पैसे काढता येत नाहीत. शाखेत वारंवार चक्रा मारूनही केवळ आश्वासनं दिली जात आहेत. ग्राहक राजेश शिंगरू यांनी चंद्रपूर शाखेत सुमारे 125 ते 150 कोटी रुपये अडकले असल्याचा दावा केलाय. सोसायटीच्या महाराष्ट्रातील सुमारे 65 शाखांमध्ये एकूण 1400 कोटी रुपयांच्या आसपास रक्कम असल्याचं त्यांनी सांगितलंय. एजंट मनोज येगिनवार यांनी 22 वर्षांपासून सोसायटी सोबत काम करत असल्याचं सांगत 27 एजंटकडून ग्राहकांच्या ठेवी जमा केल्या जात असल्याचं नमूद केलंय. गेल्या 4 महिन्यांपासून पैसे देणं बंद असल्याचा त्यांचा आरोप आहे. ठेवीदार जगदीश जसावटी यांनी 10 लाखांची ठेव असून बहिणीच्या लग्नासाठी पैसे न मिळाल्यानं लग्न पुढे ढकलावं लागल्याचा दावा केलाय. निर्बंध हटेपर्यंत पैसे मिळणार नसल्याचं सांगितलं जातंय असा आरोपही त्यांनी केलाय. मी मनोज येगिनवार, निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह चंद्रपूर शाखेमध्ये मागील 22 वर्षापासून एजंट आहे आणि माझ्यासोबत इतर 27 एजंट आहे. आम्ही सर्व मिळून मागील 22 वर्षापासून चंद्रपूर शाखा आणि नागपूरसाठी काम करत आहे. आम्ही सर्वांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा करतो आणि तो शाखेमध्ये जमा करतो आणि शाखा त्याला नागपूर मुख्य शाखेला पाठवत असते. मागील 4 महिन्यापासून आम्हाला यांनी सर्व पैसे देणं बंद केलेलं आहे. सुरुवातीला थोडे दिले आणि मग पूर्ण कायमस्वरूपी बंद केले. आज आम्ही आणि आमचे ग्राहक वारंवार शाखेमध्ये चक्रा मारत आहे, परंतु कोणालाही पैसे देत नाही. फक्त तारखांवर तारखा देत आहे आणि ग्राहकांची दिशाभूल करत आहे. आज आमच्याकडे असे काही ग्राहक आहे ज्यांना खायला सुद्धा काही नाही, संपूर्ण पैसे इथे अटकलेले आहेत. त्यांनी MIS केलेला आहे. बरेचसे असे ग्राहक आहेत की जे रिटायर्ड झाले, त्यांनी संपूर्ण पैसा आपला आमच्या चंद्रपूरच्या शाखेत जमा केला आणि त्यांना आम्ही दर महिन्याला MIS चे पैसे नेऊन देतो. त्यावेळेस त्यांचे औषध पाणी आणि त्यांचा उदरनिर्वाह चालायचा, पण आज त्यांच्याकडे काहीही नाही. आम्ही वारंवार मागणी करूनही सुद्धा त्यांना पैसे देत नाही. आमच्याकडे पैसे नाही तर कुठून देऊ? आणि आमचा शाखा व्यवस्थापक सर्वांशी उद्धटपणाने वागतो. आम्हाला कुठलेही उत्तर देण्यास मज्जाव केलेला आहे त्यांनी. आता तर नागपूरवाले आम्हाला भेटण्यासही तयार नाही आहे आणि हे सर्व दिशाभूल करत आहे आणि आमच्या एजंटला पण दिशाभूल करत आहे की यामध्ये सहभागी होऊ नका. आम्ही सर्वजण आमच्या आता न्यायासाठी सर्व इथे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो आहे. धन्यवाद. निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूर ब्रांचमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून
ग्राहकांना एकही पैसा विड्रॉल मिळत नाहीये. चंद्रपूर ब्रांच मध्ये जवळपास 125 ते 150 करोड रुपये सगळे ग्राहकांचे अडकून पडलेले आहे. निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मुख्यतः नागपूरमध्ये आहे. नागपूरच्या या त्यांच्या 65 ब्रांचेस आजूबाजूला महाराष्ट्रात आहे आणि टोटल अमाऊंट 1400 करोड रुपये आहे. 27 एप्रिलला यांच्यावरती एक सेंट्रल रजिस्ट्रार जे निबंधक आहे त्यांनी एक बॅन आणला होता की यांच्या फायनान्शियली अनियमिततेमुळे यांची कोणतीही फिक्स डिपॉझिट घेता येणार नाही आणि ते रिन्युअल सुद्धा करता येणार नाही. परंतु यांनी याचं हत्यार बनवून कोणत्याही ग्राहकाला पैसे वापस देत नाहीये. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, सामान्य भाजीवाल्यापासनं दैनंदिन पैसे जमा करणारे ग्राहक आहेत, गोरगरीब आहेत. गेल्या काही महिन्यापासून या फक्त तारीखच देत आहे. तर शेवटी आम्हाला नाईलाज असता सिटी पोलीस स्टेशनला येऊन सर्व ग्राहक आणि यामध्ये सर्व एजंट मिळून आम्ही सिटी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की आमचे पैसे परत मिळवण्यात यावे. परंतु यामध्ये त्यांच्यावरती NPID कायद्यानुसार गुन्हा दाखल करून यांची व सर्व संचालक मंडळांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व सर्व ग्राहकांना. आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केले. यावेळी त्यांनी डॉक्टर पाटील यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. कोल्हापूरचे सुपुत्र असणारे डॉक्टर DY पाटील यांचं देहावसान झालं. आज मी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी डॉक्टर संजय पाटील, मान्य आमदार सतेज पाटील, माजी आमदार सुरेश पाटील त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी आम्ही महाडिक परिवाराने सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत, आमचे सगळे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी त्यांची भेट घेतलेली सांत्वनपर भेट आहे. खरं पाहता DY दादांनी 50-60 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळी कसलेही रिसोर्सेस नव्हते, आर्थिक रिसोर्सेस, जागा नसायच्या, लोक नसायचे, चांगले लोक मिळायचे, त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्थांची सुरुवात केली. आणि बघता बघता तुम्ही बघितलं असेल की कोल्हापूरसह मुंबई, पुणे, राज्यभरामध्ये, देशभरामध्ये, परदेशामध्ये त्यांनी आपल्या संस्थांचं एक मोठं जाळं निर्माण केलं. सामान्य कुटुंबियांच्या मुलांना उच्च शिक्षण म्हणजे शाळा कॉलेजेस तर आहेत, परंतु इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, मेडिकल असेल, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा त्या काळापासून निर्माण केल्या. आणि त्यामुळं कोल्हापूरची जी आज भरभराट आहे किंवा कोल्हापूरचा जो विकास आहे यामध्ये DY दादांचं खूप मोठं योगदान मानावं लागेल. कारण अनेक उच्च शिक्षित, उच्च विभूषित विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून झालं. आज तुम्ही बघा, आज सगळे रिसोर्सेस आपल्याकडे असताना सुद्धा संस्था उभा करणं सोपं नाही आहे, परंतु त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि कोल्हापूरच्या वैभवात मोठी भर पडली. कोल्हापूरच्या ज्ञानार्जनात भरपूर भर पडलेली आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये सुद्धा DY दादांचं योगदान मोठं आहे आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज त्यांचे चिरंजीव असणारे संजय पाटील साहेब असतील, सतेज पाटील साहेब असतील, कर्तृत्ववान लोक आहेत. त्यांनी या संस्था वाढवलेल्या आहेत. त्यांनी आणखीन अन्य व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरारी घेतलेली आहे. हॉस्पिटल मोठं आता झालेलं आहे, तुम्ही बघताय, अजून त्याचं एक्सपान्शन सुरू आहे. म्हणजे DY दादांनी एक छोटंसं रोपटं लावलेलं, त्याचं वटवृक्ष तर झालंच, परंतु त्याची सावली जी आहे ती संपूर्ण कोल्हापूरवर कायम राहील अशी व्यवस्था ते करून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं कोल्हापूरमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आम्ही महाडिक परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आपण कधी भेटले होते का? काय आठवण? माझ्या दादांच्या अनेक आठवणी आहेत. 2004ची लोकसभेची निवडणूक, मी निवडणूक लढलो आणि खूप कमी मतानं मी पराभूत झालो. आणि मला वाटतं त्या निवडणुकीनंतर एक महिन्याभरातच मी दादांना भेटण्यासाठी आलो होतो, कारण मी सगळीकडं माझे आभार दौरे सुरू होते आणि आभारासाठी मी त्यांच्या घरी इथं आलो होतो. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ह्याच्यात पराभूत झाला म्हणून निराश होऊ नको. जसं माझीराव महाडिक साहेब आमचे नेहमी सांगतात निराश होऊ नको, तसं दादांनी सांगितलं. आणि मला दिसतंय म्हणले, म्हणजे मला दूरदृष्टी आहे की लवकरच तू खासदार होणार, त्यामुळे या प्रवाहातून बाहेर पडू नको. आणि तसंच झालं. आम्ही या प्रवाहात राहिलो. 2009ला शक्य झालं नाही, परंतु 2014ला मी लोकसभेमध्ये कोल्हापूरमध्ये निवडून गेलो. आणि निवडून गेल्यावर सुद्धा मी दादांना भेटायला आलो होतो, आभार मानायला आलो होतो आणि अनेक वेळा भेट व्हायची. मी आमच्या काही कार्यक्रमानिमित्त
पत्रिका द्यायला मी त्यांना भेटायचं. मध्यंतरी अलीकडंच मला वाटतं एक 2-3-4 महिन्यापूर्वी विमानात आम्ही दोघं एकत्र होतो आणि गप्पा मारत आम्ही विमानातून कोल्हापूर ते मुंबई गेलो होतो. ते एवढी मेमरी शार्प होती की म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी त्यांना आठवत होत्या. असे महान व्यक्ती आहेत. खूप कमी लोक असे जन्माला येतात. त्यांचा जन्म आणि मृत्यूपर्यंतच्या या सगळ्या कालावधीमध्ये खूप मोठं काम समाजासाठी ते केलेलं आहे. त्यांच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजावरून मराठा समाजात नाराजी निर्माण झाल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मराठा समाज आणि राज्य सरकारमध्ये दुरावा निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याच्या मनमानीला आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे. गोरगरीब मराठा तरुणांना आर्थिक मदत आणि योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरकारनं निधी उपलब्ध करून दिलाय. मात्र एमडी यांच्या कथित मनमानीमुळे विकास कामं आणि लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवण्यात अडथळे येत आहेत असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केलाय. समाजाचा विकास करण्यासाठी पदाचा योग्य वापर करता येत नसेल तर या पदावर राहून काय फायदा असा सवाल करत त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिलाय आणि गरज पडल्यास आंदोलन करण्याचा सूचक इशारा देखील त्यांनी दिलाय. राज्य सरकार देणार ही घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. त्यांनी सुरू केलेल्या महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये वारंवार महिन्याला कमीत कमी आठवड्यातून एक जिल्हा तरी फिरून आम्ही मराठा समाजामध्ये शासनाची भूमिका आणि लाभार्थी वाढवण्याचं आम्ही काम केलं. यानंतर एकनाथजी शिंदे साहेब आले. त्यांनी आम्हाला भरीव निधी दिला, ताकद दिली आणि परत राज्याचे प्रमुख म्हणून आज देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी कारभार सांभाळतात. महामंडळाचं काम सुरळीत झालं पाहिजे. सामान्य मराठा समाज जो ग्रामीण भागातनं शेतकरी वर्ग आहे, याला काही केंद्रात जाऊन छोटी मोठी कामं करता येतात, पण तो LY काढणं, वेळेवर व्याज परतावा मागणं किंवा कागदपत्र अपलोड करणं हे कळत नसतंय. आणि अशाचा गैरफायदा गेले 1 वर्ष झाले महामंडळाचे असणारे व्यवस्थापकीय संचालकांनी या ठिकाणी घेतला. हे जे व्यवस्थापकीय संचालक आहे यांच्या जर आपण जबाबदाऱ्या पाहिल्या तर एक लक्षात येतं की सातत्याने पुणे विभागामध्ये यांचा कालखंड होता, म्हणजे त्यांची ड्युटी होती. आणि महामंडळावरती आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या महामंडळावर बारकाईने लक्ष आहे. आणि मग कशा प्रकारे वेगळे अडथळे निर्माण करून शासनामध्ये, आता शासनामध्ये कोण आहे तर शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनीताताई वहिनी साहेब आमच्या त्या उपमुख्यमंत्री आहेत. आणि मग शासनाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला कसं आम्ही व्यवस्थितपणे भडकवायचं किंवा कशा पद्धतीने अडथळे निर्माण करून सरकारच्या विरोधात आंदोलन कसं उभं करायचं याचं खत पाणी घालण्याचं काम एमडीने केलं. गेल्या वर्षी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सॉफ्टवेअरच्या नावाखाली हे महामंडळ अडचणीत आणलं. कालांतराने LYच्या नावावरती काही अटी शर्ती अशा निर्माण केल्या की सामान्य मराठा समाजाला LYच काढता येणार नाही. आता थोडक्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा मुलगा तो IT रिटर्न फाईल करत नव्हता. मी दौरा करायचो, बँका म्हणायच्या IT रिटर्न नाही. माझ्या शब्दावरती बँकांनी त्यांना कर्ज दिलं. आता हा गडी काय म्हणतोय की 15 लाखाची योजनेकरिता कमीत कमी 6 लाखाचं तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे. जर सामान्य मराठा समाजाचं 6 लाखाचं वार्षिक उत्पन्न असेल तर मग तो महामंडळामधून किंवा बँकेमधून कर्ज का घेणार? महामंडळाची अट काय आहे की जास्तीत जास्त 8 लाखाच्या पेक्षा उत्पन्न नसावं, ही अट होती. आणि त्यांनी अट का बदलली? त्यांनी काय केलं, 2025च्या अगोदर ज्यांनी प्रमाणपत्र घेतले, ज्यांनी बँकेमधून कर्ज घेतले, पण काही कौटुंबिक अडचणीमुळे त्याच्या सेवा केंद्राकडनं, ऑनलाईन सर्व्हिस सेंटरकडनं जर व्यवस्थित वेळेवर कागदपत्र उपलब्ध झाले नाही तर त्यांनी अचानकपणे त्यांचं LYs डिलीट केलंय. डिलीट केल्या म्हणजे ज्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी 10-15 लाखाच्या योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यांनी वेळेवर कागदपत्र अपलोड केले नाहीत तर त्यांना अक्षरशः नामंजूर केले. म्हणजे त्या माणसाने काय फास लावायचा का? म्हणजे काय चाललंय की सरकारच्या बद्दल त्या ठिकाणी सामान्य मराठा समाजामध्ये कसा रोष निर्माण होईल याचा एक चांगलं उदाहरण म्हणजे महामंडळाच्या MD. वारंवार मी लेखी पत्र दिलं, मी त्यांना सांगितलं
की आपण या शासनाचा आणि या महामंडळाचा मूळ उद्देश जो आहे मराठा उद्योजकाचा विषय आहे याच्यापेक्षा भरकटताय. तुम्ही कुठल्या पक्षाची चाकरी करा तो तुमचा प्रश्न आहे. आता ते खास करून बीजेपी आणि शिवसेनेचे कधी त्यांनी त्यांच्या मनामध्ये नाहीच आहे. सरकार म्हणून पाहत असताना यामध्ये अडथळे निर्माण केले आणि वारंवार लेखी कळून देखील पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटला मी कालपासून महाराष्ट्रात परत दौरे सुरू केले, कारण लोक मला थेट फोन करतात, संघटना फोन करतात. त्यांना काय वाटतं, अरे अण्णासाहेब पाटलांचा मुलगा खुर्चीवर बसून जर सामान्य मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर खुर्चीवर का बसलात. आणि म्हणून कालची माझी भूमिका मी घेतली की जर मराठा समाजाच्या लोकांचं हित जर साध्य होत नसेल तर मग मी काय ते शोभेचं पद आहे का. माझ्या समाजाचा जर फायदा होत नसेल तर महामंडळाच्या वरती कशाला आपण बसायचं. आणि म्हणून गेल्या 2-3 महिन्यापासून मी खरं म्हणजे महामंडळाची शासकीय गाडी पण वापरत नाही. म्हणजे शासनाने दिलेली मला इनोवा ही मी माझ्या बिल्डिंगमध्येच उभी केली आहे. मी माझी स्वतःची एक ईव्ही गाडी नवीन विकत घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आता त्याच गाडीने मी दौरा करतोय. का, कशाला. लाभार्थ्यांना द्यायला पैसे नाहीत, MD तिथे अडथळे निर्माण करतात आणि मग आम्ही शोभे म्हणूनच काय त्या गाडीचा वापर करायचा का. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवरती मी शासनाला वेळेवर कळवलेलं आहे. मराठा समाजाने फक्त काय आंदोलनच करायची का, गाड्या जाळवायच्या का, स्वतःच्या मागण्यासाठी काय उपोषण करायचं का. सरकारची जशी भूमिका आहे तशी अधिकाऱ्यांची पण भूमिका आहे की सरकार जर समाजाच्या बरोबर काम करत असेल, सरकार ज्या या गरीब मराठ्यांना न्याय देत असेल तर त्या अधिकाऱ्याला त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत साई सुभाष निवासस्थानी राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीसाठी काम करावं अशा सूचना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केल्यात. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. आगामी काळात गाव तिथं राष्ट्रवादीची शाखा हा संकल्प घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांच्या, राष्ट्रवादी युवकच्या तालुका लेवलच्या काही पदाधिकाऱ्याच्या आज माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ह्या नियुक्ती केलेल्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमचे मित्र निखिल भैया ठाकरे यांची काल परवाच निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमचे नेते या जिल्ह्याचे माजी खासदार तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तरचे अर्जुन पाटील क्षीरसागर यांची कार्यकारिणी आज चिखलीकर साहेबांच्या मान्यतेने आज जाहीर करण्यात आली आणि तालुक्याच्या पूर्ण युवकांची कार्यकारिणी ही आज केलेली आहे. आणि इथून पुढे हे आज नवीन पदाधिकारी त्याच जोमानं राष्ट्रवादी युवकची फळी उभं करत आहेत आणि येणाऱ्या काळात ही युवक प्रत्येक गावामध्ये शाखा, गाव तिथे शाखा हा उपक्रम चिखलीकर साहेबांच्या आदेशानं आम्ही राबवणार आहोत. खामगाव येथील सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी पारधी आणि आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या कार्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय असं प्रतिपादन ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. खामगाव इथं आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रकल्पाअंतर्गत नव्यानं उभारण्यात आलेले सभागृह तसंच बॅडमिंटन आणि टेनिस कोर्टसह विविध खेळांच्या मैदानांचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. खरं तर ह्या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूजनीय भय्यूजी महाराज यांनी एक पारधी आणि आदिवासी बांधवांसाठी लावलेलं हे जे एक छोटंसं रोपटं आहे आज मोठं झालेलं आहे. आणि माननीय संघचालकांच्या, सरसंघचालकांच्या शुभ हस्ते काही ज्या इथं सभागृह आहे, मैदानं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, बॅडमिंटन, टेनिस, अशा पद्धतीनं याचं लोकार्पण होत आहे. वाटतं आदिवासी बांधवांमध्ये मोठी क्षमता आहे, पण त्यांना नीट प्रशिक्षण, नीट वागणूक
नीट जर त्यांना एक चांगला आधार जर दिला तर मला असं वाटतं या देशाचं भविष्य घडवणारी पिढी आदिवासी समाजातून सुद्धा घडू शकते. आणि हाच विचार भय्यूजी महाराजांनी ठेवलेला होता आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाला आज इथं आलो. शालेय जीवनापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याच्या रागातून पुण्यातील हिंजवडी परिसरात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना घडली. एका 7 मजली पीजी मध्ये घुसून आरोपीनं आपल्या प्रेयसीवर आणि तिच्या नवीन प्रियकरावर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केला. या रक्ताळलेल्या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर निकिता दनाने ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भरदिवसा घडलेल्या थरारामुळे संपूर्ण हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीतीचं आणि खळबळजनक वातावरण पसरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश झांबरे आणि जखमी तरुणी निकिता यांचं शाळा शिकत असतानापासून प्रेमसंबंध होते. मात्र निकिता पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर तिची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आपल्या प्रेमात आलेल्या या अडथळ्याचा आणि विश्वासघाताचा राग मनात धरून आरोपी दिनेशनं थेट पीजी गाठून दोघांवर लोखंडी रॉडनं सपासप वार केले. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी दिनेश झांबरे याला अटक केले. पुढील तपास सुरू आहे. काल संध्याकाळी 17 वाजे सुमारास वैष्णवी पीजी मारुंजी या ठिकाणी दिनेश महादेव झांबरे यांनी त्याची मैत्रीण निकिता शिवाजी दारणे व तिचा मित्र सागर साहेबराव गायकवाड या दोघांना त्यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली होती. त्यातून त्याच्यामध्ये सागर साहेबराव गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे आणि निकिता ही गंभीर जखमी आहे. आरोपीने अटक करण्यात आलेले आरोपी कुठे पळून जात होता काही माहिती? आरोपी मूळचा हा पंढरपूरचा असून तो मूळगावी परत जात असताना त्याचा गाडी नंबर आम्ही ट्रॅक करून त्याच्या आधारे त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करून उरळी कांचन पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीचा रेकॉर्ड तसा निरंक आहे, काही नाही. किती दिवसापासून रिलेशनमध्ये होतं काही माहिती समोर आली? त्यांचे मागच्या 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध होते अशी प्राथमिक माहिती आहे. आता वादाचं कारण काही समोर आलं? प्रेमसंबंधातूनच त्यांचं हे झालेलं दिसून येते. त्याचा पुढील तपास सुरू आहे. सखोल सविस्तर तपास केला जाईल. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भरणे गवळणवाडी इथं मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या क्रेटा कारनं पुढे जाणाऱ्या किया कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर किया कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात कर्टेल गावचे सरपंच दिनेश चव्हाण किरकोळ जखमी झालेत. अपघातानंतर किया कारचा चालक वाहनात अडकून पडला होता. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत चालकाची सुखरूप सुटका केली. दरम्यान अपघातानंतर क्रेटा कारमधील चौघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.